आयुष्यात जे काही करायचंय ना ते अगदी मनापासून हसत खेळत करावं, तेव्हाच ती गोष्ट खऱ्या अर्थानं परफेक्ट बनते. बाप्पाच्या यायची चाहूल लागले म्हणून एक गंमत सांगते. मला बाप्पासाठी मोदक बनवायचे फार हौस, आणि तेही परफेक्ट मोदक. बहिणी, दीर, जावा, नंडा अख्खं गाव जमावायचं माझ्या हातचे चविष्ट मोदक खायला. मी मजेत म्हणायचे, मी तुम्हाला फुकट मोदक खाऊ घालायच्या ऑर्डर स्वीकारल्या नाहीत बरं का. पण आता या आजीच्या हातात पूर्वीसारखे रेखीव मोदक बनवायची जादूच नाही राहिली. वाकडे तिकडेच बनतात. मी नाही करत आता. गेले काही वर्ष तर मी बाहेरूनच विकत आणते. बाप्पा घेतो समजून. अरे तुम्ही कसं काय वाट चुकलात? आजी आता गणपती बाप्पा येणार ना, मोदक कसे बनवतात हे आम्ही तुझ्याकडनं शिकायला आलो. हो, त्याच्यासाठी सामान नको? आमच्याकडे आहे ना सामान. काय सामान आणले ते तरी काढ इथे. आजी आता याचं काय करायचं? आज या लेकरांनी मला जाणीव करून दिली. आकाराने ओबडधोबड असले ना तरी मनापासून आणि गमतीच्या गोडव्याने बनलेले मोदकच खऱ्या अर्थानं चविष्ट आणि परफेक्ट असतात. यंदाच्या गणेशोत्सवाला मोदक बनवा घरी, कारण यातच गंमत खरी.